त्यांचाही निज स्वार्थ यासी बोली दे परमार्थ परम मला आपली क्षमा मागायला पाहिजे. 15 मिनिटं जवळपास उशीर झाला. मी गेलो होतो अति लांब. मी नको नको म्हणत असताना सगळे ते सोपस्कार जे आहेत, दूध द्या, हे द्या, ते द्या, हे सोपस्कार परवडत नाहीत. कारण पुढे ऐकायला येत नाही. हे नाही आलं तरी चालेल. वेळ होतो. नमस्कार चमत्कार ह्याच्यामध्ये वेळ फार जातो. आणि गेलो होतो कृतार्थ सोसायटीच्या पाठीमागे कुठलं प्रेमनगर सोसायटी आहे, तिथे प्रवचन होतं. नवरात्राचा उत्सव होता. त्यामुळे ते प्रवचन नको नको म्हणत असताना वर्षात नाही एक नरका पोहोचवणार. पण त्यांची जी गाडी दिली ती यायला 15 मिनिटं उशीर झाला. त्यांनी सगळी तयारी करून ते सिद्ध झाले. मी सिद्ध झाले. ज्ञानेश्वरी, भागवत हे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ आपल्या जीवनाचे ग्रंथ आहेत. हे जर आपण लक्षात ठेवलं नाही तर परमार्थ संबंध जन्मभर करून देखील आपलं जीवन काहीही उंचावणार नाही. जीवनाची पातळी उंच व्हायला पाहिजे. देव पाहो उंच ठाई उभे राहू. उंच ठाई म्हणजे पर्वतीवर नव्हे किंवा सिंहगडावर नव्हे. उंच ठाई याचा अर्थ पातळी उंच करायला पाहिजे. जीवनाची पातळी उंच करायची याचा अर्थ ज्या पॅटर्नवर आपलं जीवन जगावं असं संतांना वाटतं त्या पॅटर्नचं जीवन आपण करायला पाहिजे. भगवद्गीता हा जीवनाचा एक पॅटर्न आहे. समर्थांचा दासबोध हा जीवनाचा एक पॅटर्न आहे. ज्ञानेश्वरी जीवनाचा पॅटर्न आहे. आपण कोणत्या पॅटर्नचं जीवन जगणार आहात. सामान्य जीवन जे जगलं जातं ते काय, जन्माला आले, शिकले, मोठे झाले, लग्न झालं, मुलं बाळ झालं, कोणतरी एक मेले, हे गेले शेवटी, किंवा हे आधी गेले नंतर बाकीची मंडळी गेली, ही शकतोच. म्हणजे जन्म होण्यापासून मरेपर्यंत काहीतरी करण्याचं तंत्र म्हणजे जीवन. त्याच्यामध्ये सारं दुःख, ही जी काही कल्पना जीवनाची आपल्याकडे रूढ झाल्यासारखी दिसते, मग ती सगळी माया. मग ते सगळंच काही नाही. आणि मग कसं तरी काहीतरी कामं करायची, कसे तरी त्याचे परिणाम व्हायचे, काही कशावर कंट्रोल म्हणून आपला नाही. असा जीवनाचा अर्थ नाहीये. जीवन आनंद रूप आहे. आनंदात ह्याचा जन्म आहे, आनंद रूप जगायचा आहे, आनंदाचा त्याचा शेवट आहे, असं सारे सांगत आले. उपनिषदांपासून, ऋषीमुनींपासून, साधू संतांपर्यंत त्याने आपलं जीवन आनंद रूप करून टाकलं. समर्थाने आपलं जीवन कसं केलं बघा, केवढं मोल त्याला आलं. आज 300 वर्ष झाली तर आता त्यांचा 300 वर्षाचा आता समारंभ व्हायचा पुढल्या वर्षाला. आपला 3ऱ्या वर्षाचा तरी होईल का, आपण कल्पना करा. का असं झालं त्याचा विचार करूया. 3ऱ्या वर्षाचा काय, 3ऱ्या दिवसाचा समारंभ होत. त्याचं कारण म्हणजे आपलं जीवन हे जीवनच नाही. आपण कसं तरी जसा दिवस येईल कसा ढकलायचा असं म्हणतो. म्हणजे काय, त्याला काही प्लॅनिंग नाही. काय करायचंय सगळं जीवनामध्ये याचं काही नाही. कशा करता हा नरजन्म प्राप्त झाला त्याचा काही विचार नाही. कुठे त्याचा शेवट व्हायला पाहिजे त्याचाही विचार नाही. हा जन्म परमार्थ करण्यासाठी जन्म आहे. विशेषतः नरजन्म दुर्लभ असून त्याचा एकच उपयोग आहे, परमार्थ करणं, परमार्थी होणं. पण परमार्थ म्हणजे काय, साधकाची स्वरूप स्थिती. स्वरूप स्थिती म्हणजे काय, पहावे आपणासी आपण. आपण कोण, देह मन बुद्धी याच्या पलीकडला यो बुद्धे परत असतो सहा, तो सहाच मी आहे असा बोध कसा होईल. देह मन आणि बुद्धी शांत केल्याशिवाय हे होत नाही. अहो, देह शांत बसल्याने होईल, बुद्धी शांत होते असते, पण मनाला कसं शांत करायचं त्याच्यासाठीच मागे योगी आहे समर्थ त्यासी बाण, त्यांचाही हा निजस्वार्थ. आपण शांत बसायला शिकलंच पाहिजे. असं होत नाही तसं होत नाही करून जीवन मग यद्वा तद्वा भविष्य. जीवनाची सुरुवात परमार्थाने करायची आहे, जीवनाचा मध्य परमार्थाने करायचा आहे, जीवनाचा शेवट हा स्वरूप स्थितीमध्ये व्हायचा. जीवनाचा एकच ध्येय असू शकतो, सोहम हंसहा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे. सगळ्या साधूंचं हे एकच वचन आहे, सोहम हंसहा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण.
ऐक शिष्या इथीचे वर्म स्वये तुझे आहे सब्रह्म. इथे आपल्याला जायचा, हा बोध करून घ्यायचा आहे. कोणत्या प्रकाराने हा बोध होतो ते नाना प्रकार सांगण्यासाठी, नाना प्रकारांनी समजूत घालण्यासाठी ग्रंथ निर्माण झाले. परमार्थाचे ग्रंथ दुसरे कशासाठी नाही. त्याला काही थैली समारंभ नव्हता, अर्पण समारंभ. मग शनिवार वाड्यापुढे समर्थांनी दासबोध लिहिला, एवढा मोठा चांगला ग्रंथ, म्हणून शनिवार वाड्यापुढे त्यांना एक थैली दिली 61,000 रुपये किंवा 61 लक्ष रुपये. असं काय नाही. त्यांना अपमान, उपहास, छळ, निंदा हे सहन करायला लागलं, पण तरी देखील त्यांनी असं काही करून ठेवलं जीवनामध्ये. त्यांनी अशा प्रकारे जीवन आपलं व्यतीत केलं. मला तर धन्यवाद. 18 वर्षाच्या वेणाबाई 30-35 वर्षाचे समर्थ असतील, त्यांनी सरळ सांगितलं, आता ही मुलगी तुम्हाला मिळली, आता हिला मी घेऊन जातो. कोणाची छाती आज सांगण्याची? सांगा मला, एक तरी दाखवा मला असा. कोणाची छाती आहे मी हिला घेऊन जातो म्हणून आई बापांना सांगायची, आता तुम्ही विषप्राशन केलं नाही हिला, आता ती तुम्हाला मिळली, आता मी हिला घेऊन जातो, हे सांगण्याची कोणा? सगळी जननिंदा सहन करण्याची ताकद कोणाची आहे का? आम्ही परमार्थ करतो म्हणजे परमार्थाचा जीवनाची यत्किंचितही संबंध नाही. काय वेणाबाईचं सोनं झालं पुढे संबंध आयुष्यात. त्यांनी ज्यांना ज्यांना हाताला धरलं त्यांचं त्यांचं सोनं केलं. आम्ही ज्यांना ज्यांना हाताला धरतो त्या सोन्याचं लोखंड होत. पूर्वी फार चांगला होता, हो ना, मग त्या बुवाच्या नादी लागला, गेला फुकट. जीवन समृद्ध व्हायला पाहिजे, जीवन परिपूर्ण व्हायला पाहिजे, जीवन तृप्त व्हायला पाहिजे. जीवन ही काही उधळपट्टी करण्याची गोष्ट नाहीये. मला 2 मिनिटं 5 मिनिटं काय इकडे काय तिकडे काय. त्यांना मी 4ला त्यांना बोलवलं तिथे माझ्या घरी, बरोबर 4ला या. तर मी 4:15 तुमच्याकडे येईन. आता जे प्रवचन झालं तिथे ते ग्रस्त 4:15 माझ्याकडे आहे. मी आणि सरलाताई दारात उभ्या, खाली येऊन 4ला 2 मिनिटं कमी असताना रस्त्यावर उभ्या. हे बरोबर 4ला येणार, ते आले 4:15. हे मला जीवनाची पॅटर्न, ही पद्धतच नाही. आम्ही आर्य आहोत, आर्यांचा मुहूर्त, त्या मुहूर्तालाच ती गोष्ट घडली पाहिजे. एक तुम्ही चुकवलं सकाळपासून किंवा संध्याकाळपर्यंत ते प्रत्येक गोष्ट 15-15 मिनिटांनी चुकत जाते. आपण जीवन कोणत्या पद्धतीने घालवणार आहात सांगा. प्रत्येक मिनिटाचा तुमच्याजवळ हिशेब पाहिजे. या तासाला तुम्ही काय केलं ते पाहिजे. का हरिस्मरण केलं का, गीता ज्ञानेश्वरी वाचली का, तुमचं प्राप्त कर्तव्य कर्म करण्यामध्ये तुम्ही रमून गेला होतात का, तुम्हाला आनंद झाला नाही या तासामध्ये, तुम्ही एक पाऊल पुढे पडलात नाही या तासात. जे 11 ते 12 जीवन तुम्ही जगलात दुपारचं, त्या 11 ते 12 या जीवनामध्ये तुम्ही काय केलं याचा हिशेब 12ही तासांचा, 1-1 तासाचा आपल्याला देता आला पाहिजे. आपल्याजवळ दुसऱ्याला सांगायला नको, आपल्या स्वतःजवळ देता आला पाहिजे. हा झाडा प्रतिपदी घेतला पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे. आत्मघात करता येणार नाही, प्रतिपदी आत्मघात ही त्यांचं म्हणणं आहे. म्हणून फार जपून परमार्थच करायचा आहे. परमार्थासारखं आणखीन दुसरं काहीही नाही. स्वरूप बोधावर प्रत्येक पावला पावला गेली तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही ध्यान करा, तुम्ही गीता ज्ञानी, तुम्ही दासबोध वाचा, पण प्रत्येक पाऊल तिकडेच जायला पाहिजे. आपला स्वभाव बदलला पाहिजे. आपण अतीव नम्र व्हायला पाहिजे. उगाचच काही युद्ध करायचं आहे सगळ्यांजवळ. रणांगणात तो वॉरियर असतो, योद्धा म्हणतात त्याला. 150 माणसाला मारलं त्याची पुतळे होतात तयार. पण घरी येऊन जर बायको पुढे तलवार फिरवायला लागला तर समाजामध्ये वावरताना अत्यंत शांत पाहिजे, विनम्र पाहिजे. इथे काही कोणी वादविवाद करायला आलाय का, तर तुम्ही वादविवादाचं खंडन करण्यासाठी म्हणून जे काही वापरायचं असेल शत्रूचे वापरा, पण वादविवाद नाही, काही नाही, साधा मनुष्य आलेला आहे, त्याच्या पुढे तुम्ही काय बोलणार. तुम्ही अतिव नम्र पाहिजे, अतिव प्रेमळ पाहिजे. अति नम्रता, अति लीनता, सर्व भावे स्वभावे, जना सज्जनालाही संतोष व्हावे. हे किती सुरेख आहे. अति लीनता, सगळ्या संतांचं हे सांगणं, यालाच परमार्थ असं त्यांचं म्हणणं आहे. स्वरूप स्थिती, माया विवेके वावळे, सारासार विचारे कळे, परब्रह्मती ही निवळे. एवढं झालं. ब्रह्म भासले उदंड, जिकडे तिकडे ब्रह्मच आहे असं वाटायला लागलं. एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले. लक्षात आले की एकच परमात्मा नटवून राहिलेला आहे, त्याला विकार कधी झालाच नाही.
एकच परमात्मा आहे, अखंड आहे, अफूट आहे. जे झालं ते तोच अनंत रूपाने नटला. जे संत असतात ते अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी, त्याच परमात्म्याला ते पाहतात, अनंत रूपाने अनंत वेशाने ते पाहतात. जे रूप आणि जो वेश आपल्याला मानवत नाही त्याच्यापासून आपण बाजूला राहिला तरी चालेल. जेवढे वेश जेवढी रूप आपल्याला मानवतात, जेवढे स्वभाव आपल्याला मानवतात तेवढे पुष्कळ आहेत आपल्याला. आपण चांगला असलो, माझी कल्पना आहे, आपण जर चांगले असलो, आपल्याजवळ जर सद्विचार असले, आपल्याजवळ जर ध्यानधारणा असली, आपल्याजवळ जर सत्याचरण असेल, धर्माचरण असेल, तर आपल्याला जे ग्रहण होतं या वातावरणातनं, या जगताच्या वातावरणातनं जे ग्रहण होतं ते ही सद्ग्रहणच होत, चांगलंच ग्रहण. जर आपणच असत्य असू, आपल्याजवळ असत्याचरण अधर्माचरण असेल, आपल्याला कुकर्म असेल, तर मग जे ग्रहण होतं ते त्याच होतं आणि आपण दिवसेंदिवस वाईट 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 होत जातो. समजा एखादा गंजड मनुष्य सोलापूरहून इथे आला तर तो काय मातृश्रीचे मंदिर शोधत येईल? तो गांजा कुठे ओढला जातो किंवा कुठे मिळतो हे शोधायला लागेल. एखादा ज्ञानेश्वरी वाला आला तर तो शोधत येईल व कुठे ज्ञानेश्वरी चालते तिथेच तो येणार. शेजारी जर मनुष्य असला तर तो इथे येऊ शकत नाही. आपण पहा, विचार करा, शेजारी जर मनुष्य असला पलीकडे तर तो येऊ शकणार नाही 10-10 वर्ष देखील, त्याला इच्छाच होणार नाही. मग तो कुठे जाईल? सिनेमाच्या रांगेत क्यू लावून उभा राहील, कथा वाचील, कादंबऱ्या वाचील, नाटकं पाहिल, वर्तमानपत्र वाचील, नाना तरीच्या गप्पा मारी, परंतु तो इथे येणार नाही. याचं कारण ग्रहणच होऊ शकणार नाही त्याला. आपण किती चांगले आहोत त्याच्यावर चांगल्या वस्तूंचं ग्रहण आपण करू शकतो. आपण जितके वाईट असू तितके वाईट गोष्टींचं ग्रहण आपल्याला होत असतं. याच तऱ्हेने संतांचं जे जीवन असतं सर्व चांगल्या गोष्टीचे ग्रहण करून करत आपण स्वतः एक मूर्तिमंत चांगुलपणा होऊन राहतात. त्यांना असं दिसतं जगतामध्ये की एकच परमात्मा नटून राहिलाय. हे आत बाहेरी मियाची कोंदले ज्ञानेश्वरांच्या स्वतःच्या अनुभूतीच आहे. हे आत बाहेरी मियाची कोंदले जग निखिळ माझीची ओतले कैसे कर्म तया आडा आले हे मीची नाही म्हणे. म्हणून निखळ जग परमात्मा स्वरूप आहे. ब्रह्मी भासले ब्रह्म भासले उदंड, जिकडे तिकडे पाहू तिकडे सन्मुखची ते. जिथे तुम्ही पाहाल तो जयाकडे वासू पाहे तेऊची सुखाची सृष्टी होय. तो म्हणे तिथे राहे महाबोधू. आपोआप आहे, हे सहज आहे. याला जीवन असं म्हणतात. बाकी त्याला जीवन म्हणत नाही, ते कसं तरी जगणं म्हणतात त्याला. काही खायचं, काही प्यायचं, कसंही बसायचं, कसंही बोलायचं, परमार्थी म्हणवायचं. का तुम्ही असे काय गबाळे राहता? परमार्थात असंच सांगितलं जातं की हे सगळी माया आहे. होय ना, मग जेवू नका आजपासून. ते अत्यंत असत आहे. ते कसं भुडके मारत तुम्ही जेवता, मग बाकीच्या गोष्टी का बरं अशा गबाळगड आपण पसारा? घर बघावं गोंधळ, जीवन बघावं गोंधळ, वेळ यांचा बघावा गोंधळात सगळ्यात चाललेला. एका ठिकाणी मी गेलो होतो, बरीच वर्ष आहे त्या गोष्टी, 25 वर्ष. ते दुकानात आले, मला म्हणाले तुम्ही बाळासाहेब काय वाचता? मी म्हटलं ज्ञानेश्वरी बघतो बोल. मी म्हणाले अमृतानुभवाशिवाय काही वाचत नाही. असं म्हटलं चांगलं आहे, फार चांगलं आहे. त्याच्या पुढली पायरी आहे तुमची. कारण अमृतानुभव ज्ञानेश्वरी याच्यामध्ये असा फरक आहे की ज्ञानेश्वरी हाताला धरून साधकाला थेट पर्यंत नेते. अमृतानुभव तुम्ही तयार आहात असं समजून बोलत असतो. त्यामुळे तुम्ही तयार आहात असं समजूनच ते बोलत असतात ज्ञानोबा. तेव्हा तुम्ही फार चांगले आहेत. आपण कुठे राहता? तर त्यांनी स्टेशनच्या बाजूचा तिथला पत्ता मला दिला, तिथे राहतो. ठीक आहे. मी म्हटलं आपल्याकडे अवश्य मिळू म्हणून अपॉइंटमेंट ठरली की आमच्या दिवशी सोमवारी, मला सोमवारी वेळ नाही, सोमवारी सकाळी 8 वाजता तिथे जायचं. आता 8 म्हणजे 8. आम्ही तिथे 8ला 1 मिनिट कमी असताना दरवाजावर टिकटिक केली. 5 मिनिटं दरवाजा ठोठवल्यानंतर मंडळींनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर आम्ही आतमध्ये शिरलो. हे नव्हतेच. मी म्हटलं बा आहेत काय? आमचं आज ठरलं होतं
ठरलेला 2च दिवस झाले, म्हणजे विसरण्याचा संभव नाही. ते म्हणाले जरा बाहेर जाऊन येतो, आले म्हणजे त्यांना बसवा असं म्हणाले. मी म्हटलं 8:30 मला दुकानात जायला पाहिजे, आता 8 वाजले, 8:30 म्हणून 10-5 मिनिटं इथे बसलो असतो आणि गेलो असतो. नाही म्हणाले आता येतील. 20 मिनिटांनी आले, 8 वाजून 20 मिनिटांनी. दरम्यानच्या 20 मिनिटाच्या काळामध्ये मी खोलीला, त्या खोलीचं निरीक्षण केलं. त्याच्यामध्ये तो जो पलंग होता त्याच्यावर काय मच्छरदाणी करता त्या दांड्या होत्या, त्याच्यावर पॅन्टा पडलेल्या होत्या, साड्या पडलेल्या होत्या, काय नाना तरीचे कपडे पडलेले होते मुलांचे, हे सगळे त्याच्यावर असे पडून राहिले. केर काढलेला नव्हता. मी 8 वाजता गेलो तिथपर्यंत काढलेला नव्हता. अजूनही त्यांच्या मनात केर काढायचा असतो याची कल्पना नव्हती. मी बसलो, सहज उजव्या बाजूला बघितलं, तिथे एक मला मोठी गंमत दिसली. तिथे 3 कप्पे होते. खालच्या कप्प्यामध्ये पायथन होती, वरच्या टॉप कप्प्यामध्ये पायथनच होती, म्हणजे बूट वगैरे असे होते. मधल्या कप्प्यामध्ये काही देव धूळ खात पडले होते. इतकं सगळं बघितल्यानंतर खरं म्हणजे मी उठून जायला पाहिजे होतं. आता काय अमृतानुभव बघायचं, ऐकायचं काय ना बघायचं. ज्यांना जीवनाची माहिती नाही, ज्यांना परमार्थ म्हणजे काय माहिती नाही. क्लीनलीनेस इज गॉडलीनेस हे अगदी परमार्थाचं मूळ तत्व, अगदी प्राथमिक स्वरूप, तेच ज्यांना माहिती नाही त्यांच्या ठिकाणी बसायचं कशाला. पण आता आलोच आहोत आणि हे येतील असं धरून 8 वाजून 20 मिनिटांनी आल्यानंतर मी उठलो. म्हटलं मग आता मला जायला पाहिजे. 8:30 झाले. मी पाहिलंय सगळं तुमचं घर आणि तुमच्यामध्ये अमृतानुभव पुरेपूर मुरलेला आहे, याच्याविषयी मला शंकाच नाही. आता पुन्हा केव्हा तरी आपण भेटू म्हणून मी ताबडतोब निघून आलो. त्यांना फक्त सांगितलं एवढं ताबडतोब निघा. ते म्हणाले बसा बसा. म्हटलं बसायची इच्छा तर कशी होणार, हे तुमचं काय पसारा. म्हटलं हे जर देव हे तुम्हाला नको आहे, कारण 2 चपलांच्या मध्ये देव आहे तुमचं, हे जर नको आहे म्हणजे जोड्याशी देवाला ठेवलेलं आहे. हे जर तुम्हाला नको असेल तर पलीकडेच नदी आहे, तुम्ही नदीत बुडून टाकणार, कुठे पाहिजे देव. हे धुळखा कसे पाहिजे. नाही म्हणाले आमचा एक देव, एकमेवा द्वितीयम ब्रह्म. मी म्हटलं फार चांगलं आहे, पण मग हे ज्ञानोबाला माहिती नव्हतं असं दिसतंय. ते उगाच विठ्ठल विठ्ठल करत बसले. किंवा तुकोबाला माहिती नव्हतं, समर्थाला माहिती नव्हतं, साहेबाची लोटांगणी जावी आणि मोठ्या व्हावे, देवाचं न बजावे हे कोण ज्ञान, हे समर्थाला माहिती. किंवा ह्या कोणाही माणसाला जे माहिती नाही, थोर थोर संतांना जे माहिती नाही ते आपल्याला माहिती आहे असं दिसतं. बरं येतो म्हणून निघून आलो. पुन्हा आता त्यांची आमची भेट होते कशाला, ते तरी माझ्याकडे कशाला येतात, मी तरी त्यांच्याकडे. आता आहेत की गेले कोणाला 25 वर्ष झाली, कोणत्या बोधात गेले असणार. ब्रह्म भासरे उदंड संत कसे जीवन जगत असतात. समर्थांनी लिहावं कसं समास, राहावं कसं समास, उठल्यावर काय करावं समास. राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे. किती उत्तम, किती उत्तम. का आम्ही करत नाही बरं. राखावी बहुतांची अंतरे, याच्यात अवघड काय, पण गोड कोण बोले, त्यांच्या अडचणी कोण समजून घेईल, त्यांच्या सुखदुःखाची समभागी कोण होईल, त्यांच्याशी एकरूपता कोण साधेल. हे आम्हाला करायचंच नाही, कारण त्याच्यामध्ये कष्ट आहेत, ते जीवनच नको आहे आम्हाला. म्हणून संतांचं जे वाङ्मय आहे ते आम्ही नुसतं वाचतो आहोत, आम्ही त्याच्याशी एकरूप होऊ इच्छितच. ब्रह्म भासले उदंड. आता तुम्ही एकरूप होता म्हणून सांगायचं, नाही तर कशाला सांगायला. मी सांगायला गेलो नसतो, काय जरूर आहे. हा घसा आठवण्याची काहीच जरूर नाही. ब्रह्म भासले उदंड. जिकडे तिकडे या संतांना ब्रह्मच दिसतात. ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड. ब्रह्म भासले उदंड, ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड. हा ब्रह्मांडाचा नामरूपात्मक पसारा जाऊन एकच परमात्मा सच्चिदानंद स्वरूपाने स्त्री पुरुष लहान मोठा पंडित अपंडित श्रीमंत गरीब या अंगाने नटून राहिलेला आहे असं त्यानं होऊन जात. ज्याला खरा परमार्थ जाणला समजला त्याला हे असं होऊन जात. हळूहळू लक्षात येतं की जिथे पाहावे तिथे तोच आहे रे. त्या आनंदमयी मा म्हणतात वही तो आहे. मला स्वामीजीने अनुग्रह दिला त्यावेळी हकीकत सांगितली. ते सगळा अनुग्रह झाला आणि मला म्हणाले एखादा महात्मा असा असतो की तो सोहमही करत नाही. 6 6 6 तोच तर आहे, वही तो आहे. म्हणजे सोहम देखील नाही, 6 6.
महात्मा संत हे असे असतात की त्यांना एकच परमात्मा अफूट नटलेला दिसतो. सृष्ट नाही, दुष्ट नाही. दुष्ट प्रकृती असली विंचू सर्प नारायण, पण दुरून आणणारे आपण सर्पाला दूध पाळणारी मंडळी आहोत. आपल्याला माहिती आहे कपयपानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. आपल्याला ठाऊक आहे की याला दूध म्हणजे विषच, पण आपला संबंध सर्पाशी किती वेळा येतो बरं? वर्षात तरी कधी येतो का? दुष्टांशी चांगल्या माणसाचा संपर्क वर्षात तरी येतो का? ते बिचारे त्यांच्या मार्गाने जात असतात, आपण आपल्या मार्गाने जात असतो. परमात्म्याच्या आड काहीही वस्तुता येऊ नये, पण अगापई पुंडकुमारा येता स्वरूपाची घरा करीत असे आडवारा विश्वाभासुहा. हा जो विश्वाचा आभास आपल्या भूतीनं नामरूपात्मक हा खरा आड येतोय जीवाचा आणि शिवाच्या मध्ये जवनिका पडदा. नाही तर वस्तुता हे सगळं नाम रूप वर्ण आकार ज्या अधिष्ठानावर आहे त्या अधिष्ठानामध्ये ती बुडायला पाहिजे. ब्रह्मच एक आहे, ब्रह्मांड या नावाचा स्वतंत्र पदार्थ नाही. जो काही दिसतो आहे त्या नामरूपा सकट, त्या आकारा सकट, त्या वर्णा सकट एकच परमात्मा नटलेला आहे. जसा गोडीच गूढ झालेला आहे तसा असा बोध व्हायला पाहिजे. म्हणजे ब्रह्मांड आड येण्याचं काहीच कारण नाही. म्हणून ब्रह्मामध्ये एकदा संतांना बोध झाला की हे सगळं ब्रह्मरूप आहे की ब्रह्मांड बुडून जा. त्याचे काय परिणाम होतात त्याचा परमार्थ झाला योग्य तऱ्हेने की जे दिसतं ते सगळं उदंड ब्रह्मच नटून राहिले. आणि मग त्याचे परिणाम काय होतात त्याचं सुंदर विवरण ह्या 3-4 ओव्यामध्ये समर्थाने केलेलं आहे. प्रत्येक मला तर असं वाटतं हा ग्रंथ काही नुसता वाचायचा नाही. खरोखर आपण एकांतात बसावं, आपण 1-2च ओव्या वाचावे, शांतपणे बसावं डोळे मिटून आणि त्याचं चिंतन करावं. काय बरं वाटतं? ब्रह्म भासले उदंड. आम्हाला काय होतं? आम्हाला ब्रह्म भासत नाही, आम्हाला ब्रह्मांड भासले उदंड. आणि ब्रह्मांड ब्रह्मरूप दिसत नाहीये. ब्रह्मांड नाम रूप वर्ण आकार सृष्ट दुष्ट प्रकृतीचा आपल्याशी ज्यांचं जमत नाही असे 100-99 असं भासत. संतांना तसं भासत नाही. चिंतन करावं असं का भासतं आपल्याला याचं चिंतन करावं. आपला अहंकार, अहंकार म्हणजे काय? अल्पत्वानी बाजूला पडणं. या आत्मसागरापासून, या ब्रह्मांड सागरापासून आपण अल्पत्वानी बाजूला पड. आणि आपल्याला ठाऊक आहे नारदाने जे उत्तर दिलं आहे सनकादिकांनी, नादते सुखम असते भूमैव सुखम भूमा देव विजिज्ञासितव्य. अल्पामध्ये सुखच नाही. आपण जितका आपला संकोच करू तितका आपण दुःखरूप होऊ, जितके आपण व्यापक होऊ तितके आपण सुखरूप होऊ. हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. असं झाला की सुखच सुख. त्याला सुखाची सृष्टी, त्याला दुःख नाहीये. ब्रह्मांड या नावाचा स्वतंत्र पदार्थच नाही. मीच नटून राहिलाय, मी चराचर नटून राहिलाय असा त्याचा बोध होतो. सगळं ब्रह्मांड त्या ब्रह्मामध्ये बुडून जात. ब्रह्म भासरे उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड. पंचभूतांचे थोतांड तुच्छवाय. पृथ्वी हा तेज वायू आकाश हे जे पंचमहाभूत ज्यांचं हे विश्व बनलंय असं आपल्याला वाटतं ते सगळं थोतांड आहे. तिथे काहीही झालेलं नाही. एकच परमात्मा नटून राहिलाय. नाना तरा तोच अग्नी झालाय, तोच वायू झालाय. त्वम अग्नी त्वम वायू त्वम आपः हे सगळं काय सांगतं बरं आपल्याला? आम्ही स्तोत्र म्हणतो त्याचा अर्थ आपल्या ध्यानात येत नाही. प्रकृते हे पुरुषात परहा असा तू देव आहेस. प्रकृते हे पुरुषात परहा असा गणपती आहे. प्रकृती आणि पुरुष याच्याही पलीकडला. प्रकृतीचा निराश करून पुरुषाकडे जायचं. प्रकृतीच्या सापेक्ष जे पुरुष असं नाम दिलं होतं की दोन्ही नावं प्रकृती गेल्याबरोबर पुरुष हे नावही जातं आणि स्वरूप स्थितीमध्ये मनुष्य राहतो. हा त्याचा बोध आहे. तेच गणपतीचं रूप आहे. ब्रह्म उदंड भासल्याबरोबर ब्रह्मांड संपलं. पंचमहाभूतांचा थोतांड वाटायला लागला. आम्ही पंचमहाभूतांना जवळ करतो. पंचमहाभूतिक हा देह त्यालाच जवळ करतो. तो सर्वस्व आपलं. त्यामुळे आपल्याला पंचमहाभूत थोतांड वाटत नाही. पंचमहाभूत हे खरं वाटून ब्रह्म हे थोतांड वाटत.
काही काही लोक आम्हाला बजावतात, काय तो परमात्मा ब्रह्म ब्रह्म. चांगली चांगली माणसं म्हणतात तो ब्रह्म शब्द आता उघडून उघडून गुळगुळीत झाला. मी म्हटलं तुम्ही देखील इतकी वर्ष आता जगला, तुम्ही गुळगुळीत झालेला. मला आश्चर्य वाटतं, पंडित म्हणतो आपण स्वतःला, सगळ्या तऱ्हेचे विचार चिंतन करून त्यांना काढलं का ब्रह्म गुळगुळीत झालं. आणि ब्रह्मांड ब्रह्मांड सत्य आहे, पंचमहाभूत सत्य आहे, आपला देह सत्य. मला असं वाटतं आपला देह आता गुळगुळीत झाला. आता काही राहिलं नाही, देह केस राहिले नाही, दात राहिले नाही, म्हणजे देह संपला. आता देहाचं का वस्तुतः पंचमहाभूतांचं थोतांड तुच्छ वाटलं पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे. वाटतच. जर ब्रह्मरूप सृष्टी दिसायला लागली, ब्रह्मै वेदम विश्वम इदम वरिष्ठम असं दिसायला लागलं, ब्रह्मै वेदम अमृतम पुरस्तात् ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणतश्चोत्तरे अधश्वोर्धम प्रसृतम ब्रह्मै वेदम विश्वम इदम वरिष्ठम. मग कसं जायचं? किती उपनिषदांनी सत्येन लभ्यस्तपसा सत्येन लभ्यस्तपसा ज्येशात्मा सम्यक् ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् अंतःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो. ती ज्योतिर्मय शुभ्र अंतःशरीरे आत हृदयाकाश सर्वांच्या अंतरी हृदय महा अंबरी चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयाला असे जो. काय सांगितलं या संतांनी उपनिषदांपासून तिथे सगळे संत एक जात एकच सांगतात. मला आश्चर्य वाटतं, इतके संत आपल्या डोक्यावर थापत असताना देखील आपण कसे त्याच्याकडे पाठ फिरून. आश्चर्य आपलं देखील. संतांनी आपल्या पुढे हात टेकलेले, सगळ्या लोकांनी आपल्या पुढे हात टेकलेले. नाम घे, नाम घेत नाही. ध्यान कर, ध्यानाचं जमत नाही. ज्ञानेश्वरी वाच, दासबोध वाच, असे कळत नाही. मनाचे श्लोक म्हणवत नाही. खाता येते की नाही? हो. बटाटे वडे हो आवडतात, फार आवडतात. गुलाबजाम मी महिन्या आठवड्या 15 दिवसांनी सांगतो ते फिक्स पाहिजे म्हणून आपल्याला गुलाबजाम. कारण काय? ह्याचा सगळ्याचा पंचभौतिक जो देह तो सत्य वाटत. संत म्हणतात हे तुच्छ आहे. आम्हाला ते मोठं झालेलं आहे. पंचमहाभूतांचा देह हा फार मोठा झालेला आहे. झाले ते पंचभौतिक. तुझाही देहो तदात्मक. म्हणून या अविवेक संचला बापा. हा अविवेक तरी का झाला याचाही विचार संतांनी केला. झाले ते पंचभौतिक, तुझाही देहो तदात्मक. तुझाही पंचभूतांचं तेही पंचभौतिक. ब्रह्मांडाचं आणखी तुझ्या शरीराचं इतकं नातं छान जमलं जसे सख्य भाऊ आवळे जावळे. आता कुठला ब्रह्म आणला, आता कुठला परमात्मा आणला. हेच सत्य आहे. आम्हाला दिसतं ते सत्य. शिवजी म्हणते दृष्टम तन्नष्टम. आम्ही म्हणतो ते दिसतं ते सत्य. मरेपर्यंत मरताना डोळे झाकताना लक्षात येतं त्याच्या की खोटं रे खोटं, हे सगळं खरं नाही. काय उपयोग आहे सांगा? आधी जागा व्हायचं ते नाही, 30-40 पर्यंत तरी जागा व्हायचं तेही नाही, निदान 50 जागा व्हायचं ते नाही, निदान पक्षाचा 60 लागलं. घंटा वाजायला लागल्यावर तरी विचार नाही, विवेक नाही. विचार पाहेल तो पुरुष, विचार न पाहेल तो पशु. ऐशी वचनी सर्वेषु ठाई ठाई बोल. ब्रह्मांड सत्य वाटायला लागलं, ब्रह्म खोटं वाटायला लागलं, पंचमहाभूत हे सगळं छान वाटायला लागलं. इथे संत बरोबर उलट सांगतायत पंचमहाभूतांचं तुच्छ वाटे, पंचमहाभूतांचे थोतांड तुच्छ वाटे. नरदेह कायम आहे, शाश्वत आहे, चिर आहे असं कोणाला तरी एकाची तरी भ्रम आहे का? मग इतकं सगळं असताना ह्याचे चोचले किती आणि का करायचे? चोचले अशासाठी करायचे, याला अन्न पाणी उदक अशासाठी द्यायचं आहे की या देहाची नौका करून पैल तीराला परमात्मा आहे तिथे जाण्यासाठी. मग याचा काय उपयोग आहे सांगा? नरदेहाचं जे महात्म्य आहे ते यासाठी आहे. नाही ते तुच्छ आहे. हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडी तव हे सरे. या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथायसा पैनिक्य सिद्ध अपैसा अनादीपणे असाच असल्यामुळे त्या अनादी परमात्म्याशी
एकरूप होणं एवढंच जीवनाचं सार्थक साफल्य. आणि या तुच्छ ह्या देहाचा उपयोग करून घेणं हे जीवनाचं सार्थक. महता पुण्यपण्येन क्रीतेयम कायनौ त्वया पारम दुःखो दधे गंतुम तर यावन न भिद्यते. जोपर्यंत ही फुटली नाही तोपर्यंत तू जर याला तू पोळी द्यायची की यासाठी, याला भात साजूक नाजूक करून घालायचं तो यासाठी, याला योग्य आहार विहार द्यायचं तो यासाठी, ही तंदुरुस्ती 60-70 वर्ष ठेवायची. याचं कारण आपण जात नाही लवकर 25-30 म्हणून, नाही तर ह्या देह केव्हा तरी जाणारच आहे. शीर्यते इति शरीरम ब्रह्म भासरे उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड पंचमहाभूतांचे थोतांड तुच्छ वाटे. ज्याला ज्ञान झालं, जे स्वरूप स्थितीवर आला, ज्याला खरा परमार्थ बांधला त्याचं असं होतं. प्रपंच वाटे लटिका. खरं आहे का? त्यांनी पुष्कळ सांगितलं. आपल्याला काय वाटतं ते खरं आहे का? खरोखरीच आहे का? आपल्याला सगळ्यांना नुसत्या विवेकाने देखील कळेल की हा लटका. प्रपंच जरी नेटका केला तरी तो फिका होतो असं समर्थांचं स्पष्ट म्हणणं आहे. प्रपंच हा लटकाच आहे. लटका म्हणजे खोटा आहे. खोटा याचा अर्थ असत आहे. असत म्हणजे क्षणभंगूर आहे. सगळ्या देहालाच तो लागलेला असल्यामुळे, देह हा काळाच्या तोंडात असल्यामुळे, बाप दुःखाचे केणे सुटले तेथे मरणाच्या भरे लोटले. असं आहे. मरणाच्या भऱ्याने ते मापलं जातं. आणि ज्या घासड्याच्या बाजारात आलेल्या आहेत, ज्ञानोबा म्हणतात, ज्या घासड्या मालाच्या आलेल्या आहेत त्याची दोरी सोडली आणि आतमध्ये बघितलं तर दुसरं काय टेलिलिन टेलिकॉट नाही, दुःख. दुःखाच्या घासड्या आहेत. आणि मरणाच्या मापाने ते सगळं शरीर, आम्ही जसं मीटरनी मोजतो ना तसं मरणाचे फरे आहेत. आधा मेला, उद्या तो मेला. मेला इंग्रजीत मरण्याला एक फ्रेज आहे, टू जॉईन द मेजॉरिटी अशी फ्रेज आहे. म्हणजे वर पुष्कळ गेलेले आहेत ना, खाली त्या मानाने थोडे आहेत. बघा ना किती असंख्य लोक वर गेले. आपण थोडे आहोत त्या मानाने. आपण मायनॉरिटी मध्ये आहोत. जिवंत राहणारी माणसं मायनॉरिटी मध्ये आहेत. वर फार गेलेले आहेत. 4-5 हजार वर्ष 10,000 वर्ष लोक चालले आहेत वर. खरं कोणाला वाटतो का संसार खरा आहे म्हणून? प्रपंच वाटे परमार्थ जो कोणी करतो त्याला पहिलं लक्षात येतं की प्रपंच हा खोटा आहे, असत आहे, क्षणभंगूर आहे. त्याचा योग्य उपयोग करून घेऊन जर परमार्थ केला तर प्रपंचाचं सार्थक होत, देहाचं सार्थक होत. जर परमार्थाशिवाय कोणी प्रपंच जर जगत असेल तर त्याच्या इतका मूर्ख कोणी नाही. परम मूर्खा माझी मूर्ख, मी नुसता मूर्ख म्हटलं, पण 5-50-100 मूर्ख जमवले, त्यातला मूर्ख परम मूर्ख. म्हणजे परम मूर्ख जमवायचे, साधा मूर्ख चालत नाही इथे. परम मूर्ख 100 जमले तर त्या 100तला एक निवडायचा मूर्ख. असा मूर्ख, परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख. या संसार दुःख ऐसे दुःख आणि का नाही. आपण काही इतके मूर्ख खात नाही. आपल्याला लक्षात येतं की प्रपंचाचा काही एक खेळ काही काळच करायचा असतो. त्याच्यामध्ये सुखापेक्षा दुःख अधिक आहे, आपल्याला माहिती आहे. आणि हे दुःख शारीरिक आहे, मानसिक आहे, बौद्धिक आहे. इतर लोकांचा आपल्यावर पडणार आहे जबाबदारी. तिकडे युद्ध चाललं की इकडे रॉकेल एकदम मिळेल असं होतं. हे काय दुःख आहे बघा. नाना प्रकारची दुःख आपल्या वाट्याला आलेली आहे. असं जर युद्ध जर पेटेत राहिलं तर काही दिवसांनी आपल्याला जळण मिळायचं नाही, गॅस मिळणार नाही, रॉकेल मिळणार नाही, लाकडं तर मिळतच नाही. 50 रुपये मन. आता ती कशी जाळायची कशी आणि त्याच्यावर भात शिजवायचा तरी कसा, अशी परिस्थिती. म्हणजे कुठे काही फट झालं की इकडे दुःख सुरू होतं. असा हा प्रपंच. त्याच्यामध्ये देहाचे किती दुःख आहे. लागले दुःखाचे इंगळ असं म्हटलं. आता काय ह्याच्यापेक्षा आणखीन वर्णन करायचं की कोणाला सत्य वाटतं का? परमार्थी माणसाला प्रपंच वाटे लटिका. प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लापणिका फसवी. लबाड जी माया दिसते ही फसवी. हा माझा असं वाटणं,
मी आणि माझं हे मायेचं स्वरूप आहे. हे बरोबर आहे. हा मी हे चुकीचं आहे आणि या देहाला लागलेले ते माझे हे त्याच्यापेक्षा चुकीचं आहे. हे खोटं नाहीये, हे खोटं आहे, आभास आहे, सगळं आभास आहे असं सांगतात. प्रपंच वाटे लटिका, परमार्थी जो खरा असेल, माया वाटे लापणिका, मी आणि माझी फसवं आहे. शेवटी म्हणतात माझं न भ्रांतीचं ओझ, शेवटी मरताना. पण त्याच्या आधी जागृत व्हायला पाहिजे. कोंढरेकर महाराजांची जी गोष्ट आहे, आधी शेवटी मातोश्रींच्या समाधानासाठी एका तीर्थयात्रेला गेलं असताना तिथे नदीकाठी त्याने बसवलं आणि ते म्हणाले, आई आज तुला पाहिजे तितकं दान दे. तुझ्या गादी घरी पैसे ठेवलेले आहेत. आणि एका गादीवर टक्क्याने टिकून बसवलं. महाराज असे जवळ बसले आणि म्हणे तुझ्या गादी खाली तुला जे पाहिजे ते दे. त्या म्हातारीने सुरुवात केली दान द्यायला. भरभरून पैशाची मुठी काढायची आणि द्यायचं, मुठी काढायचं आणि द्यायचं. शेकडो लोक येऊन गेले तरी पुन्हा आपली तू गादी कधी पैसे आहेतच. शेवटी ती म्हणाली, गणू तुला ही विद्या फार चांगली साध्य झाली होती, पण मला आधी का सांगितलं नाही? ही तुला विद्या साध्य आहे हे आधी का सांगितलं नाही? ते म्हणाले, आधी का सांगितलं नाही असं म्हणतेस म्हणूनच सांगितले नाही. कारण जर आधी सांगितली असती तर मोठीच पंचायत आली असती की माझी सिद्धी एवढ्यासाठीच उपयोगी झाली असती, दुसरं काहीच नाही. माया ही फार चमत्कारिक आहे. आपण कितीही नाही म्हटलं तरी ती गळ्याला अशी चिकटलेली आहे. अगदी या सा माया जी नाही अंगाने ती माया असं म्हटलं तरी माया मिथ्या म्हणता गेली हे भाषण नाही आहे. मग काय करावं? अखंड अनुसंधान हेच मायेचा निराश. तै शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती, जै सोहम भाव प्रतिती प्रकट होय. मी अखंड सच्चिदानंद आहे असा बोध झाल्याखेरीज माया जाऊ शकत नाही. आणि परमार्थी जो स्वरूप स्थिती ज्याला प्राप्त झाली तोच परमार्थी असं म्हटलंय. त्याला माया ही लापणिका सहजच वाटते. प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लापणिका, शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला. आणि आत्मा जो शुद्ध आहे, शुद्ध बुद्ध नित्य असा जो आहे तो आत्मा अंतरामध्ये येऊन स्थिर झालेला. मुळात तो तिथेच होता. ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु तिष्ठति, चित्वृत्तीच्या सहस्र करी उदयला असे तो. अवस्थात्रय तिने काय सुंदर वर्णन त्या परमेश्वराचं केलेलं आहे ज्ञानोबाने. अवस्थात्रय जागृती स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्था. अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशून्या शेख अन्यथा वृत्ती पांथिक जीव दिले. जे वाम मार्गाला लागलेले आहेत, जे दुसऱ्याच बाजूला जात आहेत, जे ईश्वराला न शोधता भलत्याच मार्गाने चाललेले आहेत, त्यांना देखील जागृत करणारा हा परमात्माच आहे. अरे बाबा हे बरं नाही करणं. आतमध्ये सत असत विवेक बुद्धी जी असते त्याची माणसाला जागवत असते की हे चांगलं नाही, हे तू चोऱ्या करतोय, हे ऑफिस मधले खोड रबर आणि पेन्सिल तुझ्या काकाचे नाहीये, हे तू पळवतोय चक्क, ह्या चोऱ्या आहेत. दुकानातले ब्लेड्स पळव, दुकानाचे काय काय विचार नका. हे जे काही ह्याची दुकानं जी असतात ना स्टेशनरी सामानाची, तिथे हटकून ब्लेड्स पळवणं, पेन्सिली पळवणं हे कायम चाललेलं आहे. 5-50 वस्तू बारक्या काढलेल्या असतात, त्यातनं आपल्या खिशात घालायची. ब्लेडचं पाकिट खिशात घातलं तरी काय थोडं झालं का. एक भगिनी यायची दुकानामध्ये, आमच्या रामभाऊंच्या दुकानात यायची, व्हरायटी स्टोअरमध्ये. रामभाऊ नेहमी मला सांगत असत की काय बा हिच्या हातात गोड पाटले आहेत, ही चांगली बाई आहे, ब्राह्मण कुलोत्पन्न आहे, सगळं काही चांगलं आहे, पण हिला एक वाईट खोड आहे की हाताला लागेल ती खिशात घालायची, पर्स मध्ये टाकायचं. हे वाईट खोड आहे. तर आम्ही दुसरं काही करत नसतो. मग याच्यात ना या मायेत ना तिला जर पापात ना मुक्त करायचं झाली तर आम्ही युक्ती योजतात. काय युक्ती होती? ती जे काय घेत असेल ते घ्यायच्या वेळेला ते बिल इकडे करायला येत असेल. त्या बिलामध्येच हिनी ज्या वस्तू खिशात घातलेल्या आहेत त्याचंही बिल करून तिच्या हातात द्यायचं आणि ती निमूटपणे ते बिल देत असेल. या अनंत काळ चाललं होतं, म्हणजे 10-15 वर्ष चाललं होतं. तिने जे ज्या काही वस्तू पर्स मध्ये टाकल्या त्याचंही बिल त्याच्यावर लक्ष ठेवायचं. तो सेल्समन सांगायचं बाई इतक्या वस्तू बाईसाहेबांनी पर्स मध्ये न सांगता टाकलेल्या, त्याचं बिल आम्ही करायचं, ते तिच्या जवळ द्यायचं.
म्हणजे ती निमूट देत असे, म्हणजे काही बोलत नसे बा मी या तोडल्या नाही किंवा काही नाही असं काही नाही, पण ही सवयच मोठी. प्रपंच ही काय चीज आहे, माया ही काय चीज आहे याची कल्पना आहे. प्रेम हे परमेश्वराचं स्वरूप, माया ही परमेश्वरापासून दूर देणारी. प्रेमामध्ये निष्काम निष्कपट आहे, माया ही कपटी आहे आणि त्याच्यामध्ये कामना आहे पुरेपूर. प्रेम आणि माया ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. शुद्ध प्रेम सगळ्या ठिकाणी आवश्यक आहे आणि सगळ्या लोकांच्या ठिकाणी ते वेलकम आहे. माया ही कोणालाही नको आहे, आपल्यालाही नको आहे, दुसऱ्यालाही नको आहे. आणि असा माईक मनुष्य जो आहे खोटा, तो मनुष्य कोणालाही हवा असा वाटत. परमार्थ करायला लागला, स्वरूप स्थितीपर्यंत गेला म्हणजे त्याला जे काय होतं ते प्रपंच वाटे लतिका का फार सगळं ब्रह्मभास हे उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे. प्रपंच वाटे लटिका माया वाटे लापणिका शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला. शुद्ध आत्मा हा आपल्या अंतरामध्ये येऊन बसतो. मला सांगा, आत्माच अंतरात आल्यानंतर ज्या अंतराने विषयाचं चिंतन सारखं चालू असतं, ज्या मनाने चित्ताने विषयाचं चिंतन होतं, तो मन आणि चित्त सहजच आत्म्याचं चिंतन करायला. त्याचा अंतरात आत्मा आल्याबरोबर, अंतर ह्याचा अर्थ मन चित्त बुद्धी अंतःकरण, या अंतःकरणामध्ये जी गोष्ट बसते त्याचाच तो मनुष्य होत असतो. एकदा आत्माच अंतरात आल्यानंतर त्या माणसाचं अनुसंधान अखंड राहत. आपल्याला परमात्मा खरा वाटत नाही. आपण रामराम जरी म्हणत असलो तरी खरा अंतरात तो येऊन बसत नाही. अंतरात एकदा बसला तो की अखंडच नाम चालू राहत, आतूनच ते चालू राहत, असं होऊन जातं. म्हणून एकदा विवेकाने कोणताही साधक स्वरूप स्थितीला आला की प्रपंच हा लटका होतो, माया ही खोटी होते, लापणिका असत्य होते, फसवी होते, हे त्याला कळतं. आणि आत्मा शुद्ध आत्मा अंतरात येऊन बसतो. एवढ्या गोष्टी होतात. आणखी पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओम तत्सत.